नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। शेतकऱ्यांसमोर मोदी सरकार झुकलं, पंतप्रधानांनी मागितली माफी, कृषी कायदे रद्द। मोठा अनर्थ टळला, ट्रेलर 4 ते 5 गाड्यांना चिरडणार रस्ता। आणि इलेको इलेक्ट्रिक बाईकची गोव्यात घौडदौड सुरूच, दुसऱ्या शोरूमचं ग्रँड ओपनिंग। हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। इलेकोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती। हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे। पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक। कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा। सकाळी 10:30 ते दुपारी 12। संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76। ग्रुग्रीन। गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालंय। 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे अखेर सरकारला झुकावं लागलंय। शेतकरी उत्पादने, व्यापार आणि वाणिज्य कायदा 2020, शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020, अत्यावश्यक वस्तू कायदा 2020 असे 3ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणालेत पाहूयात। साथियों, मैं आज देशवासियों से क्षमा मांगते हुए सच्चे मन से और पवित्र हृदय से कहना चाहता हूं कि शायद हमारी तपस्या में ही कोई कमी रही होगी, जिसके कारण दिए के प्रकाश जैसा सत्य कुछ किसान भाइयों को हम समझा नहीं पाए। आज गुरु नानक देव जी का पवित्र प्रकाश पर्व है। ये समय किसी को भी दोष देने का नहीं है। आज मैं आपको, पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है। इस महीने के अंत में शुरू होने जा रहे संसद सत्र में, इसी महीने में हम 3 कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे। साथियों, मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं, आज गुरु पर्व का पवित्र दिन है। अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे। आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं। दरम्यान या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून आंदोलन आताच मागे घेणार नसल्याचं म्हटलंय। राकेश टिकेत यांनी ट्विट करत म्हटलंय की आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही। आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील। तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल असं राकेश टिकेत म्हणाले। सबसे बड़ा सवाल है कि प्रधानमंत्री ने कहा कि 3 कानून हमने वापसी ले लिए। प्रधानमंत्री जी, 3 कानून नहीं, पहले आप इसको पार्लियामेंट में लेकर जाओ, वहां से इनको पास करवाओ। ये किसान बगैर सर पे टिकट लेकर नहीं जाएगा घर।
और एमएसपी की गारंटी आप दो, क्योंकि हम जहां पे है यहाँ पे किसी किसान की एमएसपी पे कोई खरीद नहीं होती। एमएसपी का सवाल देश का सवाल है पूर्ण रूप से, और आम जनता को ज्यादा उत्साहित होने की जरूरत नहीं, अभी लाडू और मिठाई बांटने की जरूरत नहीं, ये संघर्ष अभी जारी रहेगा। 359 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही वेळा हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळत होतं। कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही यावर शेतकरी ठाम होते, तर सरकार काही केल्या रद्द करण्यासाठी तयार नव्हतं। मात्र पंतप्रधानांनी थेट गुरु नानक जयंतीच्या दिवशी हा निर्णय जाहीर केलाय। पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या इलेक्शन जवळ येत असल्यानंच हा निर्णय झाल्याची जोरदार चर्चा आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। गोवा राज्यावर कुडाळ आणि सावंतवाडीच्या दरम्यान हा मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। मोठी जी दुर्घटना होती आणि अनर्थ घडणार होता तो कळलेला आपण पाहू शकतो। मुळात या मोठा जो ट्रेलर आहे तो या ठिकाणी डिवायडर तोडून नेमका अपोजिट साईडने आलेला आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने हा ट्रॉलर जात होता आणि ही घटना साधारण संध्याकाळच्या दरम्यान घडली। लगेच या ठिकाणी उपाययोजना सुरू झालेली आहे। डिवायडर पूर्ण तुटलेले आहे आणि परिस्थिती आपण पाहू शकतो। सगळ्यात मोठी जी घटना होती ती या ठिकाणी अधोरेखित होते, जे या ट्रॉलरचं पुढची जी चाकं आहे तुटून अक्षरशः पडलेले आपण पाहू शकतो आणि मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे। निश्चित सगळी तारांबळ उडवली आहे। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, काही प्रत्यक्षदर्शी सुद्धा या ठिकाणी आहेत। तुमचं नाव कसं? देवेंद्र पावसकर, देवेंद्र पावसकर, DB पावसकर यांनी प्रत्यक्षदर्शी जी घटना घडली ती पाहिलेली होती। काय नेमकं झालं? किती वाजता साधारण घडलं? आता साधारण 15 मिनिटं झाली असतील, 10-15 मिनिटं मी त्या ठिकाणी उभा होतो। तिथून इथपर्यंत हा ट्रक येत होता गोव्याच्या दिशेने जायला। तिथे आल्यानंतर त्याचं बहुतेक पूर्ण त्याने कंट्रोल लॉस केलं। लॉस केल्यानंतर त्याने पहिलं त्या डिवायडरवर तिथे एक जोरात आपटलं, गाडी उचलून खाली आली। पुन्हा त्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढे आपटलं, त्यावेळी त्याचा बहुतेक टायर ब्लास्ट झाला, आली आणि गाडी दुसऱ्या टप्प्यात खूप मोठ्याने उडालेली की उडून उठल्यानंतर त्याची फ्रंट ॲक्सल निकाळलेली होती। तोपर्यंत गाडी स्टार्ट केल्यानंतर बघायला येणार एवढ्यात त्यांनी बाहेर कशी गाडी पुढे रेटत होती। फ्रंट ॲक्सल ड्रायव्हर अपघात घडवला तो होता काही? हा इथे होता। आता थोड्या वेळापूर्वी काही घातलेलं नाही त्याने। कशा परिस्थिती होता काय तुम्ही पाहिलं? दारू पिऊन नेमकं हेच अपघात घडण्यामागचं हा सगळं झाल्यानंतर एवढी त्याने गाडी रेटत गेली, बाजूचा कारवाल्यानं चिरडणार होता तो। त्यानंतर आम्ही त्याला अडवलं, त्याला म्हटलं पोलिसांच्या ताब्यात घेऊया, तर त्याने अरेस्ट केली गाडी त्याच अवस्थेत। आणि त्याचे डिझेलची टाकी इंजिन टेम्पर सगळं कुठून गेले नाही, तुम्ही बघता इथे वही डिझेल सगळं पडलेलं आहे। त्या अवस्थेत त्याने गाडी परत नाही रिव्हर्स टाकायला गेलं, पण ती गिअरची दांडी तुटल्यामुळे गिअर पडत नव्हता आणि तो तसाच गाडी रेस करत होता। नक्कीच आपण खरं चित्र पाहिलं। बेदकार वाहनं चालवण्याच्या प्रकाराचा हा कळत म्हणावा लागेल। अक्षरशः ताकद दिसलेली असताना सुद्धा तो जो वाहन चालक होता तो मध्यधुंद अवस्थेत होता, असं प्रत्यक्षदर्शी पावसकर यांनी सांगितलेलं आहे। आणि ही जी या ट्रेलरची अवस्था आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे ऑइल वगैरे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहू शकतो। रस्त्यावर त्याचं डिझेलची टँक आणि पूर्ण इंजिन तुटल्यामुळे सगळं रस्त्यावर या ठिकाणी पडलेलं आहे आणि अतिशय त्याला बघा। आणि हा जो पूर्ण ट्रेलर आहे तो आपण पाहू शकतो। या मागणं मुद्दाम समोरचा दर्शनी भाग या ठिकाणी आपण पोलीस यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि हा ड्रायव्हर या ठिकाणी आहे। ही जी घटना घडली आहे ती समोरून मुद्दामून आपण टाकूया कशा पद्धतीने पूर्ण ट्रेलर डिझेलची गाडी हा ड्राइवर है। क्या नाम क्या है? हा जो कौन उनके पास है? किसके पास? तुम्हारा नाम बताओ पहले। नाम क्या है तुम्हारा? जावेद। किधर हो? हरियाणा से हो। अभी ये गाड़ी कहाँ से भर के तुम यहाँ लेके आए हो? खाली करके आए भिवंडी से। भिवंडी खाली करके अभी गोवा जा रहे थे? नहीं, इधर किधर इधर इधर बोले तो किधर? सावंतवाड़ी गोवा कौन सा गाँव? ये नेस्ले में भी होती है ना? नहीं, वो नेस्ले की गाड़ियाँ नहीं। ये
ड्रिंक पिऊन पाहिलं आपण हा या ठिकाणी अपघात घडवणारा ड्रायव्हर आहे, त्याला बोलण्याची सुद्धा स्थिती नाहीये. त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने या राष्ट्रीय महामार्गावर वाहने हाकली जातात हे आपण चित्र पाहू शकतो. बरेच या ठिकाणी ग्रामस्थ सुद्धा आहेत. काय सांगाल ही परिस्थिती घडली आजचा मोठा अनर्थ घडला होता. इथे समोर कुठल्या गाड्या नव्हत्या म्हणून समोर तिथे 4 गाड्या आल्या असताना आता 4-5 कार घेऊन गेला असता. ह्याची आता कंडिशन अशी आहे की गाडी व्हीलर तुटून पडली आहे, तो गाडी स्टार्ट म्हणून मागे घेऊन बसतोय गाडीत. आता चाकं पडल्याची पण जाणीव नाही अजून त्याला. ही स्थिती असेल तर गाड्या कशा द्यायच्या? धुळ्याची गाडी होती ना ती स्वतः सांगतो किधर शराब पिया था तूने? इधर पिया था? अरे पिया किधर था? शराब किधर किया? हम साउंड जा रहा था. अरे ड्रिंक किधर किया तूने? भिवंडी से निकला ना तब आपको सर हम अमेजोन गए थे सर, अमेजोन में. ड्रिंक किधर किया कौन सा तूने? कंपनी में? अमेजोन किधर है? किधर है उसका डेपो? किधर है? मालूम है डेपो किधर है? क्या नाम है? आपके साथ क्लीनर नहीं है क्या? क्लीनर नाही, सब ड्रायव्हर नाही त्यांच्या बरोबर, क्लीनर नाही. आणि तो गाडी एवढा झेलत होता, मी स्वतः बघितलेला आहे, विटनेस आहे मी. तेरे को गाड़ी चलाने को नहीं आ रहा था, कितना ड्रिंक किया? किधर किया ड्रिंक? उधर से पी के आया क्या तू? नहीं सर, तो फिर हम इधर से चले थे. आपण पाहू शकतो या ड्रायव्हरला स्वतःची काही जी मनस्थिती आहे ती धड नाहीये. अशा प्रकारे ड्रिंक करून जर राष्ट्रीय मार्गावर वाहनं चालवायची असतील तर कित्येक लोकांचा जीव जातील. प्रत्यक्षदर्शी सांगितलेले 5 ते 6 कारांना हा चिरडणार होता. अक्षरशः याला भानही नाही की आपला अपघात झालेला आहे, चाकं तुटलेली आहेत. हे जी विदारक परिस्थिती आहे, गाडीचा दर्शनी भाग आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही वाताहत संपूर्ण झालेली आहे. आणि निश्चित लोकांचे जे जीव नाहक बळी गेले असते ते या ठिकाणी कुठेतरी वाचलेले आहेत. मात्र प्रशासनाने अशा वाहन चालकाच्या बाबतीत कशा पद्धतीने निर्णय घ्यावा हे वेळीच ठरवलं पाहिजे. नाहीतर हा राष्ट्रीय महामार्ग जो विकसित महामार्ग म्हणून आपण पाहतोय तो येत्या काळात अशीच जर परिस्थिती राहिली आणि अशा प्रकारे जर दारू पिऊन हे चालक अशा पद्धतीने सुसाट वाहने वापरू लागले तर अनेकांच्या बळीचं या ठिकाणी कारण ठरणार आहे. या ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा दाखल झालेली आहे. आपण त्याची संवाद साधूया. नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती हाताळली जाते. मात्र या ठिकाणी वाहनांचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. तुम्हाला कोणी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपण ते संवाद साधूया. साहेब नेमकं कधी कळलं तुम्हाला काय घटना घडली या ठिकाणी? 5 मिनिटापूर्वी कंटेनरचा अपघात झालेला आहे. आम्ही होतो तिकडे दार आपला. काय नेमका कशा पद्धतीने अपघात वगैरे घडला काही कळलं का? मध्यधुंद अवस्थेत आपला ड्रायव्हर दिसतोय. तुम्ही साहेब या ठिकाणी होता पोलीस यंत्रणा जी आहे ती एक साधारण 15 ते 20 मिनिटापूर्वी हा अपघात घडलेला होता या ठिकाणी दाखल झालेली आहेत. आणि पुढची जी सूत्र आहेत कारवाई जी सूत्र आहेत पंचनामे सूत्र आहेत ते या ठिकाणी केली जाते. मात्र अशा प्रकारचं हे जर विघ्न आणि अशा प्रकारचं मध्यधुंद अवस्थेतील वाहन चालक जर अशा पद्धतीने अपघात घडवत राहिले तर येत्या काळात अनेकांचा जीव घ्यायला वेळ लागणार नाही. निश्चित अशा बेदखल वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी जे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलीस आहेत त्यांनी कारवाई करणं आवश्यक आहे. सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई, ओरोस. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रचंड रेट्यापुढे झुकावं लागलं. हा शेतकऱ्यांचा संघर्षाचा विजय असल्याचं कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी सांगितलंय. पंतप्रधानांनी शेतकरी विरोधी 3 कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारला जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड रेट्यापुढे झुकावं लागलेलं आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे सर्व टाळता आलं. 4 शेतकऱ्यांचा चिरडून झालेला मृत्यू, एका शेतकऱ्याचा लाठीमारात झालेला मृत्यू आणि 631 जे थंडी वाऱ्यात गेले हे सगळं वाचवता आलं असतं. परंतु देर आहे दुरुस्त आहे या भूमिकेप्रमाणे मी असं म्हणतो की सरकारने याची दखल घ्यावी की या देशामधली शेती बड्या कॉर्पोरेट्स आणि कंपन्यांच्या हातामध्ये शेतकरी जाऊन देणार नाही. मात्र त्याच वेळेला शेतीमालाला हमी भाव देण्याबाबतचा कायदा
हा सरकारने केला पाहिजे की जो आज अस्तित्वात नाहीये. आणि नवीन वीज विषयक विधेयक जे येऊ घातलेलं आहे ते सरकारने मागे घेतलं पाहिजे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड महाग अशी वीज घ्यावी लागणार आहे. तर या दोन्ही गोष्टींसहित आम्ही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो आणि जनतेचं आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. शेतकऱ्यांच्या प्रचंड संघर्षानंतर केंद्र सरकारनं काळे कायदे रद्द केलेत. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. आता हमीभावासाठी वेगळा कायदा होणं गरजेचं असल्याचं शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलंय. 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा नरेंद्र मोदी साहेबांना करावी लागली. हा शेतकरी आंदोलनाचा विजय आहे. 3 काळे कायदे रद्द करण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधारभावाचं संरक्षण मिळावं यासाठी केंद्रीय कायदा करावा ही सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने या मागणीबद्दल सुद्धा सकारात्मक घोषणा करावी अशा प्रकारचं आवाहन किसान सभा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आम्ही करतो. या सबंध आंदोलनामध्ये 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्राण गेले. 1 वर्षभर शेतकऱ्यांना लाखोच्या संख्येनं दिल्लीच्या सीमेवर बसावं लागलं. हे सगळं टाळता आलं असतं. मात्र केंद्र सरकारच्या दुराग्रहामुळेच हे बळी गेलेले आहेत. त्याचं आज नक्कीच दुःख वाटतं. आधारभावाच्या कायद्यासाठीचं आपलं आंदोलन हे लोकशाही मार्गाने शांततेच्या चौकटीत आम्ही सुरू ठेवू. आज जो विजय मिळालाय त्यामुळे शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली. लढाऊ सर्व शेतकरी बांधवांना, समाज माध्यमांना आणि त्याचबरोबर जी भारतीय जनता आमच्या बरोबर उभी राहिली त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. किसान सभेच्या राज्य काउन्सिलने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांना अत्यंत तुटपुंजा पगारात प्रचंड ढोर मेहनत करावी लागती याची प्रचंड वेदना आमच्या सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना, शेतकरी पुत्रांना आहे. राज्य सरकारने अधिक अंत पाहू नये आणि एसटीचं विलिनीकरण राज्य सरकारच्या विभागात करून त्यांना सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न ज्या प्रकारे यशस्वीरित्या मिटला त्याच प्रकारे एसटी कामगारांचा लढा सुद्धा यशस्वीरित्या मिटावा अशा प्रकारचं आवाहन राज्य सरकारला आम्ही करतो आहोत. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. केंद्राने आज शेतकऱ्यांचं जाचक विधेयक मागे घेतलं. हा खरं तर बळीराजाचा आत्मसन्मान आणि बळीराजाचा विजय म्हटल्यास हरकत नाही. केंद्राने ज्या जाचक अटीच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे उग्र आंदोलन उपोषण केलं होतं ते चिरडण्यासाठी आता हजारो शेतकऱ्यांचे बळी गेले. लखीमपूरमध्ये 5 ते 6 शेतकऱ्यांना अक्षरशः चिरडून टाकलं. म्हणजे हे नक्की सरकार लोकशाही मार्गाने चाललंय की झुंडशाही मार्गाने चाललंय. आणि हे सर्व असताना सुद्धा जे शेतकऱ्यांनी तिथे अडून बसून जे आंदोलन केलं त्याचा हा खरा विजय आहे. पण हा विजय हा भाजपने पुढची रणनीती ठरवून पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव त्यांना दिसतोय आणि म्हणूनच तो पराभव माथी येऊ नये म्हणून केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय जरी असला तरी ज्या प्रकारे केंद्राला आत्ता झुकावं लागलंय लोकशाहीमध्ये त्याच लोकशाही मार्गाने भारतामधून भारतीय जनता पक्षाची सर्व बाजूला पिछेहाट झालेली आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा शेतीप्रधान देश आहे. हा शेतकऱ्यांचा
देश आहे आणि या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय या देशातला कुठलाही नागरिक कधीच सहन करणार नाही. याची फळं भारतीय जनता पक्षाला भविष्यात भोगावी लागतील. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागची चूक पुन्हा होणार नाही असं सांगत विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी अर्चना खारेपरब यांच्याकडे सोपवली. यानंतर 15 दिवसात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सावंतवाडी विधानसभेच्या भवितव्याबाबत विचारलं असता त्या काय म्हणाल्या पाहूयात. सावंतवाडीमध्ये सोमाने काम करताना पाहिलं जयंतराने म्हटलेलं होतं जी जुनी चूक आहे ती पुन्हा होणार नाही. राष्ट्रवादीचे नवीन आमदार आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या ऑफिसमध्ये सावंतवाडीमध्ये. तर आमचे पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रातले माननीय जयंत पाटील आहेत. आमच्या सगळ्यांचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट. तर आमचे पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रातले माननीय जयंत पाटील आहेत. आमच्या सगळ्यांचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. मातोंड येथील लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा जत्रोत्सव गुरुवारी 18 नोव्हेंबरला उत्साहात पार पडला. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांचा जनसागर लोटला, तर महिला आणि पुरुषांनी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास धरून देवीच्या मंदिराभोवती लोटांगण घातलं. वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान आणि लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मातोंडच्या श्रीदेवी सातेरीचा जत्रोत्सव उत्साहात पार पडला. स्वयंभू प्रकट झालेल्या श्री सातेरीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. कार्तिक शुद्ध पौर्णिमेपासून मातोंड गावातील जत्रोत्सवांना सुरुवात होते. पहिला जत्रोत्सव हा श्रीदेवी सातेरीचा असतो. यावेळी देवीची ओटी भरणं, नवस बोलणं, केळी ठेवणं असे कार्यक्रम पार पडले. जत्रोत्सवानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट तर मंदिराला बाहेरून नयनरम्य विद्युत रोषणाई केली होती. या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित मुंबई, गोवा येथील भाविकांनी हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं. सायंकाळी सवाद्य तरंग देवतांसमवेत श्रीदेवी सातेरी, श्रीदेवी रवळनाथ यांच्या उत्सव मूर्त्यांचं मंदिरात आगमन झाल्यानंतर रात्री 11 वाजता संपूर्ण दिवस निर्जळी उपवास धरलेल्या भक्तांनी मंदिराभोवती लोटांगणा घालून आपला नवस फेडला. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. लोटांगणापाठोपाठ मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रमही पार पडला. शेवटी स्थानिक कलाकारांच्या दशावतारी नाटकानं जत्रोत्सवाची सांगता झाली. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी असं आहे मातोंड गावामध्ये आणि मातोंडचा जत्रोत्सव आहे. हा माहोल बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोरोनानंतरचे दुसरं वर्ष आहे आणि कोरोनाच्या या दुसऱ्या वर्षामध्ये मातोंड गावच्या या जत्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग आणि गोव्यातून भाविक आलेल्या पाहायला मिळत आहेत. या देवीची वैशिष्ट्य काय आहेत? जत्रोत्सव साजरा होतोय, आपल्यासोबत मानकरी आहेत. काय वैशिष्ट्य आहेत या जत्रोत्सवाची आणि कसा साजरा होतोय? हा जत्रोत्सव जवळजवळ आमच्या दशकृषीतले आणि जिल्ह्यातील कर्नाटक, गोवा या भागातील या ठिकाणी भक्तगण या दर्शनासाठी येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अलोट गर्दी आणि देवीची महिमा आणि देवीचा जागृत देवस्थान असल्यामुळे ज्या ठिकाणी प्रत्येक भागातून या ठिकाणी आमच्या देवस्थानामध्ये
देव भेटण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात. तुमच्याकडे येतोय आपल्यासोबत भाजपच्या अध्यक्ष आहेत सावंतवाडीच्या माहेरवासीन म्हणून तुम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. कसा आनंद होतोय आणि किती वर्ष सातत्याने येत आहे, काय परंपरा आहे या मंदिराची, काय सांगाल? ही देवी म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू आहे ही देवी. त्यामुळे प्रत्येकाच्या नवसाला पावणार आहे. नवस बोलायलाच पाहिजे असं काय नाही. ज्या भाविकाची मनात जी इच्छा असेल ती ते पूर्ण होते आणि ही नवसाला पावणारी अशी देवी आहे. आणि हे मेन वैशिष्ट्य म्हणजे इथे जत्रेला लोटांगण असतात. जसं सोनुरीला होतं तसं ह्या जत्रेला पण इथे भरपूर प्रमाणात लोटांगण, म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भरपूर प्रमाणात इथे लोटांगण घालतात. उपवास असतो त्यांचा आणि ठरल्या म्हणजे उपवास असतो. आणि या देवीचं एक वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे. खरं तर या मंदिराचा इतिहास काय आहे, किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि काय आख्यायिका सांगितली जाते? आख्यायिका म्हणजे असं म्हणतात की एका गावकऱ्याची गाय या ठिकाणी काहीतरी डोळे वगैरे असे गेले होते आणि त्यांनी त्या गावकऱ्यांनी तेव्हा तिथे हे केले होते की माझ्या गायीचे डोळे आले तर मी लोटांगण घालीन. त्या अनादी कालापासून चालू झालेला हा उत्सव, ही परंपरा आहे. त्याच्यानंतर त्या काळापासून ही जत्रा सुरू आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या वर्षभरामध्ये जे कार्यक्रम होतात, काय काय कार्यक्रम होतात त्या मंदिरामध्ये आणि गावामध्ये, आणि काय वैशिष्ट्य आहे संपूर्ण देवस्थानचं? देवस्थानचं म्हणजे आमच्याकडे नवरात्राच्या त्या काळात आम्ही 9 दिवस नवरात्राचा कार्यक्रम करतो. त्यानंतर जत्रा असतात आमच्याकडे. जत्रा हा आमचा कार्यक्रम चालूच असतो. ह्या पूर्ण ह्याच्यात आम्ही ह्या झाल्यानंतर आमचा घोडमुख जत्रा असतो, मोठा होतो. ती आमची सगळ्यात सर्वात शेवटची जत्रा म्हणून ती घोडमुख जत्रा. सिंधुदुर्गची वेंगुर्ला प्रतिनिधी आणि मानकरी दीपेश, तू सातत्याने हा भागात स्वतः तू ह्या भागातला आहेस. खरं मजा येते एवढा माहोल बघितल्यानंतर. काय सांगशील हा माहोल आणि कोरोनानंतर लोकांमध्ये उत्साह आहे, दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम असतात? मातोंडच्या श्रीदेवी सातेरीचा महिमा हा संपूर्ण दिगंतात पसरलेला आहे. एक स्वयंभू प्रकट झालेली आमची ग्रामदेवता आहे या मातोंड गावची. आणि या ठिकाणी जो लोटांगणाचा जो कार्यक्रम असतो तो प्रमुख कार्यक्रम आहे. आणि या ठिकाणी भाविक निर्जरी उपवास पकडतात, म्हणजे संपूर्ण दिवसात ते पाण्याचा थेंबही पोटात घेत नाहीत आणि निर्जरी उपवास पकडून ते या ठिकाणी लोटांगण घालतात. आणि असे असंख्य भाविक आज आबाल वृद्धापासून सर्वजण उपवास पकडून या ठिकाणी लोटांगण घालतात. आणि आमच्या देवीचा महिमा संपूर्ण पसरलेला आहे. गोवा म्हणा, कर्नाटक, महाराष्ट्राचे इतर मुंबई, पुणे भागातून अनेक लोक येत असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे थोडासा आम्ही जत्रोत्सवाला निर्बंध घातले होते, संपूर्ण नियम पाळून दर्शन घेतलं होतं. आणि गेल्या वर्षी लोटांगणही काही प्रमाणात आम्ही म्हणजे कोरोनामुळे या ठिकाणी थांबलेलं होतं. मात्र गेल्या वर्षी हे भाविकांना या ठिकाणी यायला न मिळाल्यामुळे यंदा बऱ्याच भाविकांनी या ठिकाणी आज गर्दी केलेली आहे, देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि एक चैतन्यमय वातावरण. आमच्यासाठी हा उत्सव जो आहे जत्रोत्सव हा आमच्यासाठी एक पर्वणी असते. मॅडम, सासूर असेल वर्षभरातून एकदा जत्रेला येते, ओटी भरण्याचं कारण कसा माहोल असतो हा आता मी सातत्याने येत आहे. या दिवसाचा त्याचं महत्त्व काय सांगाल की तुम्ही माहेरी येऊन देवीचं दर्शन घेत आहे? माहोल तर तुम्ही बघताच, पूर्णपणे उत्साही माहोल आहे इथे. आणि प्रत्येक माहेरवाशी न चुकता आजच्या दिवशी इथे येते. कुठे मुंबईला असू दे, गोवा असू दे, कुठे बाहेर असू दे, पण जत्रे दिवशी ती येते. कारण इथे आल्याशिवाय तिला म्हणजे असं हे येत नाही की जत्रेला यायलाच पाहिजे, ओटी ही भरलीच पाहिजे. आणि ह्या दिवशी ओटी प्रत्येक माहेरवाशी मिळून भरते आणि पावणारी आहे, नवसाला पावते. प्रत्येक माहेरवाशिनीच्या नवसाला ही पावणारी अशी देवी आहे. म्हणून प्रत्येक माहेरवाशी ह्या जत्रेला न चुकता येते. लोटांगणाची जत्रा म्हणून खरं तर उद्या जी होणारी जत्रा आहे सोनोलीची, याच्याकडे बघितलं जातं. आणि ही पण लोटांगणाची काय प्रथा आहे आणि कशी लोटांगणं घालतात, त्याची काय एक जुनी कहाणी आहे का? की निर्जळी उपवास धरतात, पाण्याचा थेंबही न पिता हे लोटांगण घातली जाते. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी इकडनं सुरुवात झाली पायऱ्याकडून देवस्थानच्या, आणि अशी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून नंतर शाळेचं पाणी पिऊन उपवास सोडला जातो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. अर्थोडच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी दर्शन घेतलं. आपल्यासोबत आहेत. म्हणून काय सांगाल, काय देवीकडे साकडं घातलंय? खरं तर नवसाला पावणारी देवी आहे, काय साकडं घातलंय? देवी नवसाला पावणारी देवी आहे आणि ह्या देवीची एक वेगळी ख्याती आहे. या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे. आणि या देवस्थानचं घोडेमुख म्हणून जे देवस्थान आहे ह्याचीसुद्धा जत्रा
पुढच्या डिसेंबरमध्ये 8 डिसेंबरला होऊ घातलेली आहे. आणि या जत्रेचं एक वैशिष्ट्य आहे, या जत्रेला खूप मोठ्या संख्येने या गावातील मुंबईतील लोक या उपस्थित राहतात आणि ते दर्शन घेतात, कारण हा जत्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या ठिकाणी लोटांगणाची प्रथा आहे आणि नवस हे जे माहेरवशीण असतात त्यांचे नवससुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्या जत्रेला केले जातात. या माध्यमातून बहुसंख्य लोक या पंचक्रोशीतील या जत्रेला आपली उपस्थिती आणि दर्शनाचा लाभ घेतात. आगामी निवडणुका आहेत, दर्शन तुम्ही घेतले, देवीकडे काय वेगळे साकडे घातले काय शिवसेना पक्षासाठी? पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेचे जसे मागच्या वेळी जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकलेला, तसंच भगवा या मतदारसंघामध्ये सुद्धा पुढच्या वेळी फडकावा अशी आम्ही देवीकडे साकडे घालणार. केसरी देवीचं तुमच्या आमदारांनी दर्शन घेतले दीपक भाईने, या देवीच्या दर्शनासाठी भाई कितीपर्यंत येण्याची शक्यता आहे? भाई आता केसरीमध्ये आहेत किंवा देवीचं दर्शन घेतलेलं आहे, भाईशी बोलणं झालं, बघू उशिरापर्यंत आपण येऊन दर्शन घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याजवळ काही भाविक आहेत, किती वर्ष येतात आणि कसा अनुभव सांगायला देवी? 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष, हो 10-12 वर्ष झाली. कुठे माहेर की सासर? ही घर आहे. नाव कसं आपलं? क्रांती प्रसाद रेडकर. निश्चितच जे आहे भाविकामध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळते. आणि माथोंची जत्रा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध जत्रा आणि ह्या जत्रोत्सवामध्ये लोकांची गर्दी बघितल्यानंतर निश्चितच नवसाला पावणारी देवी आणि त्याचा आनंद लुटणारे भाविक बघितल्यानंतर, पुन्हा एकदा कोरोनानंतर जत्रोत्सवाचा आनंद लुटणारे हे लोक बघितल्यानंतर कोरोना निश्चितच गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन हर्षलचा भरत केसरकर, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. ग्रुग्रीनच्या इलेगोची गतिमान वाटचाल अधिक वेगवान झाली आहे. इलेगोच्या गोव्यातील दुसऱ्या शोरूमचं नॉर्थ गोव्यात थारगळ इथं ग्रँड ओपनिंग झालंय. थारगळचे प्रथम नागरिक सरपंच प्रदीप नाईक यांच्या हस्ते आणि ग्रुग्रीनचे व्यवस्थापकीय संचालक जयवंत गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. मेड इन कोकण असलेल्या इलेगोची इलेक्ट्रिक बाईक गोव्यातही सुसाट पळते. मुंबई गोवा महामार्गावर थारगळ इथं इलेगोच्या प्रशस्त आणि लक्षवेधी शोरूमचं उद्घाटन शुक्रवारी पार पडलं. थारगळचे प्रथम नागरिक सरपंच प्रदीप नाईक यांच्या हस्ते आणि ग्रुग्रीनचे व्यवस्थापकीय संचालक जयवंत गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला. ग्रुग्रीनचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड आशीष कुमार यांनी इलेगोच्या बाइक बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. ये हमारी इलेगो बाइक जो हमने इसको डेवलप किया है, इसमें सबके नीड के हिसाब से इसको बनाया है. ये एरिया में बहुत सारी जगह पर चढ़ाव रहते हैं जो कि दूसरी ई बाइक्स को जो भी मैंने एक्सपीरियंस किया है वो उतनी इफ़िशेंटली उसको नहीं परफॉर्म कर पा रहे थे. तो ये यहाँ पर सबसे बड़ा चैलेंज था हमारे लिए. तो ये बाइक को डिज़ाइन करते समय हमने उस बात का बहुत ध्यान रखा. तो इसमें जो भी हमने मोटर्स यूज़ किए हैं वो बहुत पावरफुल मोटर्स हैं जो कि 2 वयस्क इंसानों को लेकर के किसी भी चढ़ाव पर आराम से चढ़ सकते हैं, जो कि सबसे बड़ा ड्रॉबैक था एक किसी भी ई बाइक का. दूसरी चीज़ ये है कि और भी जो छोटे छोटे रिक्वायरमेंट्स होते हैं एक 2 व्हीलर्स में, जैसे कि
जनरली जो टू व्हीलर्स जिसमें हम ज़्यादा माइलेज वाले परफॉर्मेंस देते हैं तो उसमें डिक्की स्पेस बहुत कम हो जाता है, क्योंकि वो डिक्की को ही यूज़ करते हैं उसका परफॉर्मेंस या उसका माइलेज बढ़ाने के लिए। इसका डिक्की स्पेस और बैटरी स्पेस दोनों ही हमने फुल फ्लेजेड दिया हुआ है। इसका माइलेज कंटिन्यू करा इसका माइलेज अभी जो हमने किया है सिंगल बैटरी के हिसाब से वो 80 किलोमीटर्स है विद दिस फुल स्पेस, जबकि जो दूसरी बाइक्स जहाँ पर हम माइलेज बढ़ाते हैं तो हमारे डिक्की स्पेस ऑलमोस्ट ज़ीरो हो जाता है। दूसरा चीज़, इसका लेग स्पेस, जनरली जो बाइक्स होते हैं वो इंडियन हाइट के हिसाब से थोड़ा कम गिरता है, लेकिन हमने इस चीज़ का भी पूरा ध्यान रखा है। दूसरा, इसका ये डिस्टेंस जहाँ पर जनरली इंडियन लोग और गोवा के भी लोग जहाँ की मैंने देखा है काफ़ी इस लेग स्पेस को यूज़ करते हैं अपने बहुत सारी चीज़ों को लाने और ले जाने में, स्पेशली वुमेंस जो कि अपना हाउस होल्ड चीज़ें लाती हैं ले जाती हैं, उसके लिए ये स्पेस बहुत अच्छी ज़रूरी था जिसको हमने मेंटेन किया हुआ है। उसके अलावा जो एक सिक्योरिटी फीचर इसमें दिया है, अच्छा 3 मोड्स हैं, स्पीड मोड्स हैं, तो इसको कोई भी 3 मोड्स के हिसाब से चला सकता है। जो लो मोड, सेकेंड मोड और जो थर्ड मोड है वो आपके टेरेंस के लिए है, आप उसको चढ़ पर बड़े आराम से चला के जा सकते हैं। बाकी हॉर्न्स जो नॉर्मल फीचर्स, जो कॉमन फीचर्स हैं वो तो है ही इसमें। और विमेंस के लिए सामान ले जाने लाने के लिए बहुत अच्छा स्पेस है, हुक्स भी दिए हुए हैं। इसके अलावा इसमें जो एक सिक्योरिटी फीचर हमने ऐड किया है वो है, मैं इसको गाड़ी को ऑन करता हूँ और यहाँ पर आपको एक पी दिखेगा। पी मीन्स पार्किंग। पार्किंग मीन्स कि जनरली गाड़ी को ऑन करने के बाद गाड़ी रेस देने के बाद चलने लगती है। अभी ये न्यूट्रल है, अभी ये नहीं चलेगी, इसका पार्किंग सिस्टम हमको निकालना पड़ता है। अब इसके बाद ये रेडी है ऑन कंडीशन के लिए। इस गाड़ी में वाइब्रेशन और आवाज़ नहीं है, इसलिए जब ऑन होने के बाद जनरली कस्टमर को पता नहीं लगता है और वो यहाँ से रेस देता है और एक्सीडेंट्स हुए हैं। तो उस चीज़ को हमको ध्यान रखते हुए हमने ये पार्किंग फीचर दिया है जो कि ऑटोमेटिकली पार्किंग पे जाता है। नाउ इट इज़ रेडी टू रन। ठीक है, अभी हम इसको रन कर सकते हैं, हमारी गाड़ी रन हो रही है, ठीक है। और ऑटोमेटिकली ये फिर से पार्किंग मोड पर जाएगा। अगर हम कहीं पे खड़े होकर बात करने लगते हैं तो ये ऑटोमेटिकली पार्किंग मोड पर जाएगा और उसके बाद आपको फिर से इसका पार्किंग निकालना पड़ता है ऑटोमेटिकली। तो कितने सेकंड में ये पार्किंग मोड जाती है? ये करीब 5-6-10 सेकंड के आसपास में पार्किंग पे चली जाती है। इसका मतलब गाड़ी ये समझती है कि अभी आप खड़े हो और आप भूल गए हो, ठीक है, कोई दूसरा आकर के या बच्चा आकर के उसको एक्सीलरेट करेगा, इसका थ्रोटल को ऑपरेट करेगा तो गाड़ी भाग जाएगी। तो इसलिए ऑटोमेटिकली ये पार्किंग पे जाती है। तो ये फीचर इसमें एडिशनली हमने ऐड किया है। दूसरा जो एक फीचर इसमें ऐड किया है वो इसका हेडलाइट पे हमने फोकस लाइट दिया हुआ है, जो कि फोकस लाइट है, जनरल लाइट नहीं दिया है, ये फोकस लाइट है। ये एकदम अंधेरा रास्ते पर भी आपको रात में बहुत ही अच्छा विजन देता है और बहुत आराम से इसको ऑपरेट कर पाते हो। इसका रीज़न ये है कि हमने इसमें एडिशनल लगाया है। फोकस लाइट क्यों लगाया है? क्योंकि ये हमारे जो जनरल बल्ब होता है, एलईडी बल्ब होता है, उससे हमको कम लाइट मिलती है क्योंकि लाइट स्प्रेड हो जाती है। फोकस लाइट लगाने से क्या होता है कि वो लाइट को एक जगह पर कॉन्सेंट्रेट करता है और हमको ज़्यादा विजन दे पाता है। इसलिए फोकस लाइट यूज़ किया है, जो कि हमको सिंधुदुर्ग में जनरली अधिकतर जगह पे फॉरेस्ट हैं, तो वहाँ पर हमको स्ट्रीट लाइट्स नहीं मिल पाते हैं या दूसरी लाइट्स नहीं मिल पाते हैं, तो हमें प्रॉब्लम हो रहा था इस चीज़ को। तो इस चीज़ को कम करने के लिए हमने यहाँ पर ये हेडलाइट इस टाइप का यूज़ किया है। बाकी इसमें डिस्क ब्रेक है, ट्यूबलेस टायर्स हैं। ट्यूबलेस टायर्स का हमको ये फ़ायदा है कि बाई चांस अगर गाड़ी पंक्चर होती है तो गाड़ी का टायर निकालने की ज़रूरत नहीं है, वो गाड़ी में लगे ही उसका हम पंक्चर निकाल सकते हैं। और ट्यूबलेस टायर्स का जो फीचर है वो उसमें सारे हैं। बाकी इसकी बैटरी सेफ्टी, गाड़ी जितनी कॉस्टली है उसके हिसाब से बैटरी भी उतनी कॉस्टली होती है। इसमें हमने लिथियम बैटरी यूज़ की है और लिथियम फॉस्फेट बैटरी यूज़ की है, जो कि जनरली देखा गया है जो इलेक्ट्रिक बाइक्स में पिछले कुछ एक्सीडेंट्स हुए हैं, जिस चीज़ को हमने ध्यान रखते हुए इसमें हमने लिथियम फॉस्फेट बैटरी को यूज़ किया है, जिसके कारण पिछली गाड़ियों से इस बबली गाड़ी का परफॉर्मेंस और भी इम्प्रूव हो गया है।
गृहग्रीनचे जयवंत गवस यांनी गोयकरांना आवश्यक असणारी येथील भौगोलिक स्थिती आणि रस्ते यांची सांगड घालून खास येथील ग्राहकांना जास्तीत जास्त किफायतशीर इलेक्ट्रिक बाईक तयार केल्या। त्यामुळे कोणताही किंतु परंतु न बाळगता आपण थेट शोरूमला येऊन इलेगो बाईकची ट्रायल घ्या आणि मगच गाडी घेण्याबाबत विचार करा। एकदा चालवाल तर हमखास घ्याल असा आत्मविश्वास देखील जयवंत गवस यांनी व्यक्त केलाय। गोव्याशी जी आमची नाळ जोडलेली आहे, जे आम्ही मागचे बरीच वर्ष गोव्यातल्या लोकांशी बोलतो, ओळखतोय। गोव्यातले लोक हे एखाद्या चांगल्या गोष्टीचे वेडे आहेत, भुकेलेले आहेत आणि त्यांना जे हवं आहे मजबूत लॉंग टर्म, ही सगळी गोष्टी आम्ही याच्याकडे या बबलीमध्ये आणलेलं आहे। लुक वाईज त्याचे कलर्समध्ये सुद्धा आम्ही खूप व्हरायटी आणणार आहोत। ऑफकोर्स आज आमचा इथं नॉर्थ गोव्यातला हा पहिला दिवस आहे। मला लोकांकडून सुद्धा त्यांना कोणते कलर्स हवे आहेत याची जर मागणी आली तर आम्हाला डिझाईन करताना लोकांना बेस्ट देताना जास्त मदत होईल। ही झाली बबलीची गोष्ट। बबली या क्लासमधली बेस्ट आहे भारतामधली। म्हणजे आज तुम्ही ही गाडी बघितल्यानंतर तुम्ही जर दुसऱ्या कुठच्या तरी कोणत्याही कंपनीची गाडी चालवलेली असेल, बघितलेली असेल आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर तुम्हाला हा नेकेड आईने तुम्हाला हा अनुभव घेता येईल। म्हणून मी प्रत्येक गोव्यातल्या माझ्या ग्राहकांना, माझ्या इथल्या लोकांना मी आवाहन करेन की तुम्ही गाडी नंतर घ्या, पहिली आमच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या। टेस्ट ड्राईव्ह घेतल्याशिवाय तुम्हाला माझ्या गाडीची, आम्ही गाडीत ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्याची माहिती कळणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना स्पीड हवा आहे, कारण ही साधारण 50च्या घरात जाणारी स्पीडची गाडी आहे, त्या लोकांनासुद्धा आम्ही बिप्टो नावाने सिरीज आणतो आहे। ज्यांना स्पीड हवं आहे, ज्यांना मजबूत गाडी, दणकट गाडी हवी आहे, ज्यांना स्टायलिश गाडी हवी आहे, त्यांच्यासाठी आम्ही बिप्टो या नावाची सिरीज आणतो आहे। ती गाडी तुम्हाला अतिशय आवडेल असं मला वाटतं। म्हणून तुम्ही या बबलीची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि शोरूमकडे बिप्टो सिरीजमधल्या आमच्या गाड्यांची माहिती घ्या। तुमची काय मागणी आहे, तुमची काय आवड आहे ते जर आम्हाला कळलं तर आम्हाला बिप्टो सिरीजमध्ये अजून आकर्षक गाड्या तुम्हाला देण्यासाठी द्यायला आम्हाला बनवणं सोपं जाईल। आणि म्हणून याच्यासाठी तुमची रिॲक्शन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। मी खात्री देतो की तुम्हाला जे तुमच्या मनातलं, तुमच्या स्वप्नातलं जे प्रॉडक्ट आहे ते बनवण्याची ताकद माझ्या R&D टीममध्ये आहे। आज पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना पेट्रोलपासून सुटका आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसणार आहे। पेट्रोल डिझेलच्या गाड्या वाढत आहेत, अशा वेळी इलेक्ट्रॉनिकला पहिली पसंती दिली पाहिजे असं आवाहन सरपंच नाईक यांनी केलंय। तसेच गोव्यातील प्रदूषण मुक्तीबरोबरच वाढत्या पेट्रोलला समस्त गोयकरांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल असा आशावाद देखील व्यक्त केलाय। इतकंच नव्हे तर गोवा सरकारनं इलेगोच्या इलेक्ट्रिक बाईकला लवकरात लवकर सबसिडी जाहीर करावी अशी मागणीही या निमित्तानं अधोरेखित केली आहे। आज जी इलेक्ट्रॉनिक बाईक काढल्या त्याबद्दल आमचो मांद्रेकर मॅडम आणि आमचो राधाकांत मांद्रेकरांचे पयलीं स्वागत करता। कित्या खातीर तर आमचे दारगळीन आनी गोंयान हो एक तेणी पावडो घातलेलो बरो तरेन, कित्याक तरी हे पोल्युशन जाता न्हू, त्या खातीर आपूण इलेक्ट्रॉनीक बायक हांगा आज शोरुमान इनॉग्रेशन जाल्लें आसा। आनी ते एक संदेश आमच्या गोंयाभर आनी आमच्या भारतभर संदेश कितें तरी तुमी बायकी यूज करतना इलेक्ट्रॉनीक बायकी यूज करात। आज दिल्लीन जे पोल्युशन जाता तो कितलेशेच लोक तरी हें आतां सिकनेसान भायर पडटात। त्या खातीर हो इलेक्ट्रॉनीक बायक शोरुमांक जे तुमी हांगा ओपनिंग येयल्ल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद दिता। नक्कीच या गाडीचं आगमन झालेलं आहे गोव्यातील सरकारने सुद्धा या गाडीला अनुदान देण्याचा एक प्रस्ताव मांडलेला होता। आपण शासनाला काय आवाहन कराल, जर याला अनुदान दिलं तर समस्त गोयकरांना ते उपयुक्त ठरणार आहे। स्वतः जी ही कंपनी आहे ती सुद्धा ग्राहकांना अतिशय कमी दरात आणि चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करते। जर गव्हर्नमेंटने या ठिकाणी सपोर्ट केला तर त्याचा गोयकरांना कसा फायदा होईल? आमच्या गोवा गव्हर्नमेंटान हांगा सबसिडी दिली जाल्यार ऑलमोस्ट आमचे गोवा कवर करपाक आमची हार्डली लोकसंख्या आमचे 30 लाख गोंयची लोकसंख्या आनी 30 लाख लोकसंख्या असल्या कारणान हे गोंयकार आमच्या गोंयकारांक डेप्युटी CMन आमच्या पळय आपली सबसिडी दिवपाक व्हडलेशें कांय ना। लोक सगळेच काय घेवंक शकनात, तरी आसतना गोंयच्या गव्हर्नमेंटान आमकां सबसिडी दीत जाल्यार घरोघरी गाडी पावतली अशें हांव आशा व्यक्त करता।
यावेळी सरपंच नाईक यांच्या समवेत माजी सरपंच सुभाष थारगळकर, दाजी शिरोडकर, प्रताप डांगे, एकनाथ काळोजी, वल्लभ वराडकर, इलेगोचे मार्केटिंग हेड स्नेहल पेडणेकर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड आशिष कुमार, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे ब्युरो चीफ संदीप देसाई, गोवन वार्ताचे मार्केटिंग हेड अमित पोकळे, धारगळ येथील शोरूमचे मालक राधाकृष्ण मांद्रेकर, गौतमी मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या डिझेल परताव्यासाठी शासनानं राज्यासाठी 18 कोटी मंजूर केलेत. त्यातले 40 लाख सिंधुदुर्गच्या वाट्याला आलेत. मात्र हे पैसे कोणाला किती द्यावेत असा प्रश्न मत्स्य अधिकाऱ्यांना पडलाय. तरी रक्कम तुटपुंजी असल्याची नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. मच्छीमार दर्याचा राजा, मात्र याच दर्याच्या राजाची आज अवस्था बिकट आहे. एकीकडे सतत येणारी वादळं, प्रदूषण असं आसमानी संकटांशी तोंड देत असताना दुसरीकडे पारंपरिक परससींचा संघर्ष. याच्याशी 2 हात करता करता हा बिचारा अगदीच मेटाकुटीस आलाय. शासन मात्र मच्छीमारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच करताय. आता अलीकडे शासनानं डिझेल परताव्यासाठी काही निधी मंजूर केलाय. संपूर्ण राज्यासाठी हा 18 कोटींचा निधी आहे, तर सिंधुदुर्गच्या वाट्याला त्यातला 40 लाख आलाय. त्यामुळे वरवर वाटत असलेला हा दिलासा असला तर या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले. या निधीचं वाटप मच्छीमारांना कसं करायचं असा प्रश्न मत्स्य अधिकाऱ्यांनाच पडलाय. 1.5 वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी फक्त एकाच महिन्याचा आलाय, तर ही रक्कम अतिशय तुटपुंजी असल्याची तीव्र नाराजी मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. डिझेल परताव्याची आज 18 कोटी मंजूर झाली. त्याच्यातली 40 लाख फक्त सिंधुदुर्गासाठी मिळाले. गेल्या वेळी जे 60 कोटी मागणी होती त्याच्यातली 30 कोटी मंजूर झाली. त्याच्यातली 60 लाख फक्त आम्हाला डिझेल परताव्यासाठी मिळालेले होते. आता अर्थात आमचा डिझेल परतावा 1 वर्षाचाच आहे, त्यांचे जास्त होते. हे जरी बरोबर असलं तरी आम्ही वेळेवर कागदपत्र शासन दरबारी पूर्ण करतो. आणि ही जी रक्कम पाठवलेली आहे ती आमचं तिन्ही संस्थेचं, देवगडच्या तिन्ही संस्थेचं जर परतावा पाहायला गेलो तर सुमारे 40 लाखावर जातो महिन्याला. आणि पूर्ण सिंधुदुर्गाचा म्हणायचा तो जवळजवळ 1 ते 1.25 कोटीपर्यंत जातो. अशा परिस्थितीत जर अशी तुटपुंजी रक्कम आली तर मत्स्यव्यवसाय खात्याला पण विचार पडतो ही वाटायची कशी आणि कोणत्या संस्थेला द्यायची. आज गेल्या वेळी आलेली 60 लाखाची रक्कम त्याच्यातून 80 DC वजा करून जी राहिलेली रक्कम काय 30-35 लाखाची होती. त्यावेळी पण त्यांच्याकडे तोच प्रश्न पडला होता की ही रक्कम द्यायची कोणाला. मग आम्हीच देवगडच्या संस्थेने तिन्ही संस्थाने एकत्र मिळून विचार विनिमय करून त्यांना असं सांगितलं आता जी रक्कम आलेली आहे ती तुम्ही मालवण वेंगुर्ला ह्या भागाला द्या, कारण आमची रक्कम मोठी आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला आशा होती की याच्यापेक्षाही मोठी रक्कम येईल म्हणून, पण आता त्याच्याहीपेक्षा कमी रक्कम आलेली आहे. त्याच्यामुळे आता दुसरा पेच निर्माण झालेली आहे. कारण आज जर बंदरातली परिस्थिती बघितलात तर आज देवगड बंदरात तुम्ही बघितलं असं काय परिस्थिती आहे. सततचं वादळी वातावरण, पाऊस आणि वाहणारे मोठे वारे, अशा परिस्थितीत आम्ही आज जात आहोत. देवगडात बंदरात बोटी सगळे नांगरून ठेवलेले आहेत. धंदा नाही. आज 2-2.5 महिने धंद्याला सुरुवात झालेली आहे, परंतु डिझेलही भागत नाही अशी परिस्थिती आहे. तर आम्ही त्या आशेवर होतो परतावा येईल, निदान यांना जेवणा खाण्यासाठी ते त्यातून देता येतील. पण आज ही तुटपुंजी रक्कम आल्यामुळे जर आम्हाला परतावा मिळाला नाही तर बोटी बंदच राहणार आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आम्हाला शासनाला तुमच्यामार्फत
विनंती करायची आहे की सिंधुदुर्गाला परतावा देतेवेळी निदान सगळ्या संस्थांना सारखा मिळेल अशा पद्धतीने परतावा काढावा, जेणेकरून सगळ्या संस्थांना आर्थिक मदत होईल आणि थोडाफार खर्च भागवता येईल. डिझेल परताव्याचा विचार केला तर आता आमचा देवगड बंदरातल्या तिन्ही संस्थेचा डिझेल परतावा जवळजवळ 1.5 वर्षाचा शिल्लक आहे. आम्हाला आशा होती की आता येणारा परतावा कमीत तो 3 महिन्याचा तरी येईल अशा आशेवर सर्व मच्छीमार होते आणि आता हे डिझेल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की डिझेल जे बोटी बाहेर जातात त्यापासून फक्त डिझेलचा खर्च जातो. येणारा परतावा तोच मच्छीमारांचा फायदा किंवा इतर खर्चासाठी तो उपयोग होतो. त्यामुळे तो परतावा जर लवकरात लवकर आला तर मच्छीमारांना त्याच्यातून इतर जी देणी असतात ती त्याच्यातून भागवता येतात. त्याच्यासाठी मच्छीमार लोक परताव्याची वाट बघत असतात आणि आम्ही आशा केली होती की आम्हाला कमीत ते 3 महिन्याचा तरी परतावा येईल, पण ही निराशाच झाली. आता जो काही 40 लाखाचा निधी आलेला आहे, आम्ही फिशरीज अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर आम्हाला त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला तुम्हाला जो 60 लाख मंजूर झाला होता त्याच्यापैकी 30 लाखाचा निधी आलेला होता तो मालवण आणि वेंगुर्ला या 2 बंदरातल्या सोसायट्यांसाठी तो वाटप झाला आणि आम्ही सांगितलं होतं आम्हाला पुढील परतावा येईल तो आमच्या देवगडसाठी द्या. हा परतावा जो 40 लाख आलेला आहे तो त्यांनी मालवणकरांशी फिशरीज अधिकारी मालवणकर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हा 40 लाखाचा जो निधी आलेला आहे तो आपण देवगड बंदरासाठी वितरित करू म्हणून, आणि तो म्हणजे तो अतिशय तुटपुंजाच आहे. आता जर विचार केला तर तो काय धंद्यात आता हे परवडणार नाही. दिवसेंदिवस हे वारे किंवा इतर जे आहे त्याचं धंदा परवडणारच नाही आहे. त्यात करून संस्थेने मच्छीमारांसाठी बोटी उतरण्यासाठी खावटी कर्ज दिलेली असतात ती सुद्धा वसुली मोठ्या प्रमाणावर रगडलेली आहे. तर यावर जर परतावा मिळाला तर संस्थेची सुद्धा चांगल्या प्रकारे वसुली त्याच्यातून होऊ शकते आणि संस्थासुद्धा चांगल्या प्रकारे चालू शकतात. डिझेल परताव्याची रक्कम शासनाने 18 कोटी मंजूर केली आहेत. मात्र या 18 कोटीत किती लाख शेतकऱ्यांना किती मच्छीमारांना मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. सिंधुदुर्गासाठी मात्र ही मदत डिझेल परताव्याची 40 लाख रुपये आहे आणि या 40 लाख रुपयामध्ये देवगडमधील मच्छीमारांना किती हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज देवगडमधील मच्छीमारांशी संवाद साधला. मात्र ही जी मदत जी आहे ती फक्त 1-1.5 महिन्यापुरतीच पुरेल इतकीच मदत आहे. कारण ही तुटपुंजी मदत शासनाने दिली आहे. या अगोदर जो परताव्याची रक्कम आली होती ती आम्ही मालवण आणि वेंगुर्ला या ज्या संस्थांना द्यायला सांगितली होती. मात्र यावेळी मत्स्य विभागाचे अधिकारी मालवणकर यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि मालवणकर यांनी ही रक्कम फक्त देवगडसाठी दिली जाणार असल्याचे सांगितले. मात्र ही 40 लाख रक्कम आहे ती मात्र तुटपुंजी आहेत असे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले. सिंधुदुर्ग स्वप्नील लोके, देवगड. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. मालवण शहरातील रस्ते मत्स्यालयासाठी कोट्यवधींचा निधी आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्न मालवण नगरपालिकेला 7 कोटी रुपयाचा विशेष निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्यातले 5 कोटी रुपये आपल्याकडे जे फिश ॲक्वेरियम आपण या ठिकाणी करतोय त्यासाठी गेल्या वर्षीचे 5 कोटी आणि यावर्षी नवीन 5 कोटी या ठिकाणी दिलेले आहे. त्या जागेचं भूसंपादनाचं काम नगराध्यक्ष महेश कांदळकर, नगरसेवक मंदार केणी यांच्यापर्यंत या ठिकाणी सुरू आहे. लवकरच ते काम झालं ते प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि रस्त्यासाठी सुद्धा 2 कोटी रुपयाचा विशेष निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्यामधनं या शहरातील रस्ते या ठिकाणी होतीलच. त्याचबरोबर शहराची सध्या अत्यावश्यक गरज असलेलं अग्निशमन यंत्रणा त्याचा सुद्धा प्रस्ताव शासनाने जो मालवण नगरपालिकेने पाठवला होता तो मान्य केलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा लवकरच निविदा करून अद्यावत यंत्रणा अग्निशमन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच त्याला यश मिळेल. नगरविकास मंत्र्यांचं मालवणवासियांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. अनेक कार्यक्रम या शहरामध्ये त्या काळामध्ये करता आले, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतोय. फ्रूट अँड फ्लॉवर फेस्टिवल असतील, सावंतवाडी पर्यटन महोत्सव असेल, किंवा इंडोर गेम्स स्पर्धा असतील, किंवा पाडवा पहाड असेल, आणि तुमचं हे चांदणे फुलाने, असे अनेक कार्यक्रम या शहराने उभे केले आणि अनेक कलाकार ह्याच्या निमित्तानं घडले. आणि माझा त्या ठिकाणी लक्ष असायचं की कलाकारांना कुठेतरी व्यासपीठ नेहमी असं मिळावं आणि कलाकार त्याच्यातून घडावे. आणि निलेशला मुद्दाम थाप पाठीवरती देतो की निलेशने ते उभे केले, निलेशच्या सगळ्या टीमने उभे केले. आणि माझ्यासाठी खास गायनाचे कार्यक्रम होत असताना माझ्या आवडीची गाणी पण सादर केली जायची. म्हणून मी ह्या टीमला सर्वांना धन्यवाद देतोय. इथं आपला नितीन धामबापूरकर आहे. हे सगळे कलाकार उद्या टी व्हीवरती दिसतील आणि उद्याच्या सावंतवाडी उभी राहत असताना सावंतवाडीच्या कलाकाराच्या माध्यमातून सावंतवाडीचं नाव संरक्षण करतील, एवढीच या निमित्ताने मी शुभेच्छा देतोय. संगीत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक सन्माननीय बबनजी साळगावकर साहेब, या गोष्टीचा आनंद होतोय की असे चांगले कार्यक्रम गेली अनेक वर्ष सावंतवाडीत होत आहेत. बबनजी साळगावकर नगराध्यक्ष असताना या कार्यक्रमांना उभारी दिली आणि तुम्ही उभारी दिलेले कार्यक्रम अजूनपर्यंत चालू आहेत. खरोखरच संगीत आणि संजू परब याचा दुरामाही संबंध नाही. आमचं संगीत वेगळं, तुमचं संगीत वेगळं. हे संगीत ऐकण्यासाठी लोक स्वतःहून येतात, आमचं संगीत ऐकण्यासाठी लोक आणावे लागतात. हा यातला फरक आहे. चांगल्या गोष्टी असतात ते काम चांगलं देऊन जातात, वाईट असतात गोष्टी ते वाईट देऊन जातात. पण तुम्ही आज जे 4 वर्ष करतायत हे तुम्ही चांगलं देतायत. आणि पाटेकराकडे अशी प्रार्थना करेन की तुमचा हा कार्यक्रम भविष्यात 100 वर्ष असाच चालू होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष संजू परब यांनी शहरवासियांना गुड न्यूज दिली आहे. हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रीचे स्टारकास्ट सावंतवाडीत अवतरणार असल्याचं ते म्हणाले. पाहूया. कलेक्टरनी जर परमिशन दिली तर येणाऱ्या डिसेंबर 20च्या आत सावंतवाडी महोत्सव निश्चितपणे घेईन. जर परमिशन नाही मिळाली करोनामुळे तर येणाऱ्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मी स्वतः पूर्ण सिनेस्टार आणून, कलाकार आणून, गायक आणून सावंतवाडीला शोभेल असा कार्यक्रम निश्चितपणे करेन. आणि जे येणारे 3 किंवा जे 5 दिवस असतील त्यात जे तुमचे संगीत विद्यालयाचे एक स्थानिकांना प्राधान्य मिळावं, स्थानिकांना स्टेज मिळावं, यासाठी तुमचे जे संगीत विद्यालयाचे कोणी विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा त्यामध्ये निश्चितपणे समाविष्ट करून घेतले जाईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले.
शेतकऱ्यांसमोर मोदी सरकार झुकलं, पंतप्रधानांनी मागितली माफी, कृषी कायदे रद्द. मोठा अनर्थ टळला, ट्रेलर 4 ते 5 गाड्यांना चिरडणार रस्ता. आणि इलेगो इलेक्ट्रिक बाईकची गोव्यात घौडदौड सुरूच, दुसऱ्या शोरूमचं ग्रँड ओपनिंग. हेडलाईन्सचे प्रायोजक टायझर, दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन, द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.